नमस्कार, मी सचिन आव्हाड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील पाटस या गावामध्ये आहे आणि पाटस गावातील हे डोंगरेश्वर वडापाव सेंटर आहे। आपण पाहू शकता सध्या सर्वत्र जो आहे तो व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो सध्या केला जात नाहीये। यामुळे या वडापाव सेंटरमधील जे वडापाव बनवण्याचं काम होतं ते पूर्वी या ठिकाणी चालू होतं पलीकडे, आणि आता सध्या यांच्याकडे गॅसच अवेलेबल नाही आहे। यामुळे यांनी यावरती एक मार्ग काढलेला आहे आणि यांनी आता लाकडावरती चालणारी अशी एक चूल आहे त्यांच्याकडे, आधुनिक प्रकारची ही चूल आहे, त्यावरती ते सध्या या ठिकाणी वडापाव बनवत आहेत आणि त्यांच्या ग्राहकांना जे आहे ते वडापाव देण्याचं काम या ठिकाणाहून सध्या करत आहेत। तर आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगाल मावशी, नेमकं बाहेर वडापाव बनवताय काय कारण? दोन तीन दिवस झाले आम्हाला गॅसच नाही ना, त्याच्यामुळे आम्ही शेगडीवर करतोय वडापाव। गॅसवरती बनवणं आणि शेगडीवरती बनवणं यामध्ये काय फरक वाटतो? त्रास होतोय, धूर लागतोय, डोळं दुखतात। आता यांना जो आहे तो त्रास सहन करावा लागतोय। आपल्यासोबत याच वडापाव सेंटरचे मालक आहेत दादा जगताप। काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती आहे सध्या? काय गेली 2-4 दिवस गॅस न मिळाल्यामुळे हॉटेल बंद करावं लागलं मला आणि माझा उदरनिर्वाहच बंद झाला। आणि गॅसवाल्यांकडे गेलो, कमर्शियलच्या टाक्या बघितल्या, पण कमर्शियलच्या टाक्या बी भरपूर पैसे मागायला लागले आणि ते मिळानात बी। सगळीकडे चौकशी करून बसलो पण मला काय गॅस मिळाना असा झाला। मग शेवटी डोकं चालवलं, मग 2-3 दिवस बंद ठेवून बी उपयोग नाही, मग आपण काय करायचं, मग शेगडीवर आपलं सरपान गोळा केलं आणि शेगडी तयार करून आपले हे उदरनिर्वाह चालू झाला आहे। 2 दिवस झाले, 2-4 दिवस बंद ठेवलं होतं मी हॉटेल। आता चुलीवरती तुम्ही बनवताय सध्या, यासाठी लाकडांचा देखील वापर केला जातोय जळणासाठी। गॅसवरती बनवणं आणि यामध्ये बनवणं यात काय फरक जाणवतो? गॅसमध्ये गॅसवर फास्ट होतं, ह्याला वेळ लागतो, काही कस्टमर उठून जातात आणि ह्याच्यामुळं धूर आणि वरनं धूप, ह्याच्यामुळं मानसिक त्रास बी आणि धगधग बी वाढलेली आहे आणि टेन्शन बी येतं आहे, हे दिवस कधी जातील म्हणून। सरकारकडे तुमची काय मागणी आहे? सरकारनं हे सगळ्या गोष्टी आहेत ना, आमच्यासारख्या धंदेवाल्यांना सगळे गॅस वगैरे सुरळीत पुरवावेत अशी विनंती करतो। आता सध्याची परिस्थिती पाहिली तर आज आठवडे बाजार आहे आणि जे तुमचं डेली टार्गेट असतं ते पूर्ण होतंय का? नाही, जेवढं आपल्याला पोटापुरतं मिळायचं ते मिळत नाही ना। जे पहिला कोरोनाच्या काळात जी परिस्थिती होती ती आज तशी परिस्थिती येऊन बसलेली आम्हाला असं वाटतंय। आत्ताच आपण येथील जे वडे विक्रेते आहेत जगताप यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांनी सध्या चूल मांडून या ठिकाणी वडापाव बनवण्याचं काम चालू केलेलं आहे आणि यामुळे त्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय, परंतु पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि यामुळे हा व्यवसाय चालवणं देखील तितकंच गरजेचं आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।